वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। या सगळ्या गोष्टीची पूर्ण चौकशी करून परत येईन। तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर आता माझ्याकडे नाहीये। त्या आदित्यशी लग्न केलं ना तिने, त्याची किंमत तिला मोजावी लागेल। काय वाटेल ते झालं ना तरी मी त्या प्रियांकाला आयुष्यभर तुरुंगात खडी फोडायला लावीन। आपल्यामुळे जर का माझ्या आई वडिलांना त्रास झाला तर ते मला अजिबात सहन होणार नाही आणि म्हणून मी हे घर आधीच सोडून चालली। मागच्या वेळेस मी तुला न्यायला आलो पण यावेळेस येणार नाही। या बसा, मी ताईसाहेबांना बोलावून आणते। सावरे सावरे शांत हो बेटा, शांत हो, सगळं ठीक होईल। शांत, रडू नको। तुम्ही असे अचानक कसे काय आलात बाबा? आपलं वासरू वाट चुकलंय, सैरभैर झालंय हे गाईला गोठ्यात राहून सुद्धा कळतं। जनावरांना त्यांच्या पिल्लांची व्यथा कळते तर मग माणसांना कळायलाच हवी ना। माझी सावरी संकटात आहे याची मला सतत जाणीव होत होती। त्यातून पेपरमध्ये बातमी वाचली आणि मग मला घरात थांबवेना, सरळ उठलो आणि तडक इथे आलो। काय झालंय बेटा, सांगशील का मला? खरं तर काय झालं हे तुम्हाला सांगायला लागू नये म्हणून मी देवाजवळ सारखी प्रार्थना करत होते, पण त्या प्रार्थनेचा काही एक उपयोग झालेला नाहीये। आता तुम्हाला सगळं सांगायची वेळ येऊन ठेपली आहे। पण असं असलं तरी बाबा अजूनही माझी हिम्मतच होत नाही। असं झालंय तरी काय? काय लपवून ठेवलंयस माझ्यापासून? सांग बेटा, काय लपवून ठेवलंयस? माझं आयुष्य। हो, माझं सगळं आयुष्यच मी तुमच्यापासून लपवून ठेवलंय। ज्या माझ्या जन्मदात्यांनी
मला हे आयुष्य दिलं त्याच्यापासूनच मी ते लपवून ठेवलं. बाबा, लहानपणापासून तुम्ही मला काहीही कमी पडू दिलं नाहीत. प्रेम, माया, संस्कार सगळं काही भरभरून दिलं. एखाद्या छोट्याशा रोपट्याची माळी कशी निगराणी राखेल, काळजी घेईल, तशीच तुम्ही माझी काळजी घेतलीत. त्यामागे तुमचा हेतू एवढाच होता की पुढे जाऊन त्या रोपट्याचा एक बहरलेला वृक्ष व्हावा. तसं काहीच झालेलं नाहीये बाबा. नियतीच्या माऱ्यापुढे हा वृक्ष कधीच कोलमडून पडलाय. माझ्या सुखी संसाराची तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील बाबा, ती कधीच भंग झाली आहेत. सावरे, बाबा, मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे त्याने तुम्हाला खूप त्रास होईल, खूप दुःख होईल. तुम्हाला कदाचित माझा राग येईल, पण तरी मी हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. हा माझ्या अवघ्या संसाराचा आराखडाच आहे असं तुम्ही समजा. बाबा, मी लग्न होऊन या घरी आले. त्या हर्षवर्धनांवर माझं प्रेम होतं, आहे म्हणून आले तेव्हा सुखी संसाराची अनेक स्वप्न उराशी बाळगून आले होते. पण इथे आले आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं बाबा. हळूहळू धक्के बसायला लागले. माझं मलाच कळत नव्हतं काय होतंय. म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला. उगाच वाद वाढवू नको. डिवोर्स देण्याखेरीज तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. एक बायको म्हणून जे प्रेम, जी आपुलकी, जो आधार तुम्ही त्यांना द्यायला हवा होता तो मी दिलाय. म्हणूनच कदाचित तुम्हाला सोडून ते माझ्याशी लग्न करतायत. हर्ष, तुझ्या भावाने घेतलेले पैसे वसूल केल्याशिवाय आम्ही जाणार नाही, समजलं? तुम्ही पण या फ्रॉड मध्ये सामील आहात. तुम्ही कंपनीच्या वन ऑफ द डायरेक्टर आहात, तुम्हाला जाब द्यावाच लागेल. May I come in? Yes, come in. डॉक्टर मुजुमदार. Yes.
प्लीज हॅव अ सीट. थँक्यू. डॉक्टर, तुमच्या हॉस्पिटलच्या लॅबमधून काही महिन्यांपूर्वी मी माझ्या मुलाची DNA टेस्ट केली होती आणि मला वाटतं हा रिपोर्ट तुमच्या हॉस्पिटलचाच आहे. येस ऑफकोर्स, हा इथलाच रिपोर्ट आहे. ही केस मला चांगलीच आठवते. हर्षवर्धन भोसले आणि तुमच्या मुलाची, आय मीन तुम्ही दत्तक घेतलेल्या मुलाची, त्या मुलाची DNA टेस्ट इथेच झाली होती. ॲम आय राईट? राईट. आणि त्या टेस्टमध्ये माझा मुलगा शार्दूल हा हर्षवर्धन भोसलेंचा मुलगा नाही असा रिपोर्ट तुम्ही दिला होता. येस, मला आठवतं. गुड. तुमची स्मरणशक्ती खूपच चांगली आहे. मग डॉक्टर, ह्या रिपोर्टचा मी काय अर्थ लावायचा? ह्या रिपोर्टवरून तर शार्दूल हर्षवर्धनचाच मुलगा आहे असं सिद्ध होत आहे, बरोबर ना? हो, पण हे कसं शक्य आहे? एक्झॅक्टली. मला तुम्हाला हेच विचारायचं आहे, हे कसं शक्य आहे? हे एकाच टेस्टचे दोन वेगळे रिपोर्ट कसे असू शकतात? हा रिपोर्ट मी बनवलेला नाहीये. हा तुमच्याकडे कसा आला? कोणीतरी मला पोस्ट केला. डॉक्टर, इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ह्या दोन्ही रिपोर्ट्सवर स्टॅम्प तुमच्या हॉस्पिटलचा आहे आणि सही तुमचीच आहे. हा कोणीतरी खेळ चालवलेला आहे, खोडसाळपणा केलेला आहे कोणीतरी. आणा तो इकडे, म्हणजे मी चेक करून देतो ना तुम्हाला नंतर. नाही डॉक्टर, हा खोडसाळपणा नाही आहे. हे कोणीतरी मुद्दाम जाणून बुजून केलेलं आहे आणि माझी पक्की खात्री आहे ते तुम्ही केलं. व्हॉट यू मीन? काय म्हणायचं आहे का तुम्हाला? मला काय म्हणायचं आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे डॉक्टर, आणि मी ते पुराव्यासहित सिद्ध करू शकतो. त्यातला खरा रिपोर्ट कोणता, खोटा कोणता, ह्याचं उत्तर शोधून ठेवा. मी पुन्हा येईन आणि त्यावेळी मला उत्तर नाही मिळालं तर मात्र त्याचा परिणाम खूप गंभीर होईल. हॅलो, हा डॉक्टर मुजुमदार बोलतोय. मी काय म्हणते, एक मिनिट, बोला. एकदा आदित्यरावांशी बोला ना. का? म्हणजे सगळं ठीक आहे ना, विचारा. हे इतकं सगळं प्रकरण झाल्यानंतर आपण काही फोनच केलेला नाही आहे त्यांना. त्यांना वाटेल आपल्याला काही काळजी आहे की नाही. करा ना, फोन करा ना. करतो. आपण सांगितलं आणि आम्ही केलं नाही असं होईल का कधी? हॅलो, आदित्यराव, नमस्कार. जयंत बोलतोय, मानसीचे बाबा. काय म्हणते मानसी? काय? कुठे? आपण कधी? बरं, तुम्ही काळजी करू नका. मी फोन करतो. नाही, मी आत्ता फोन करतो तिला. तुम्ही काळजी करू नका. हां, ओके. काय झालं? आदित्यराव काय म्हणाले? स्विच ऑफ.
काय झालं मला सांगा ना हो. आपली लाडकी लेक पुन्हा एकदा घर सोडून निघून गेली. आता आदित्यराव तेच सांगत होते की कुठल्या तरी एका कारणावरून वाजलं ठीक आहे, पुन्हा घर सोडून निघून गेली. ही एक दिवस बापाचं नाक कापड. नाही ती येऊ दे, मी चांगली खबर घेते तिची. सारखी सारखी घर सोडून जाते म्हणजे काय? लोक ना तोंडात शेण घालतील आपल्या. आता चला, निदान या एका गोष्टीवर तरी आपलं एकमत झालंय. येऊ दे तिला. आता तिला दाखवतो बाप काय असतो ते. इतकं सगळं घडून गेलं आणि आजपर्यंत एका शब्दाने बोलली नाहीस तू मला. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत राहिलीस का बेटा? तुझा माझ्यावर विश्वास नव्हता का? मला परक समजत होतीस तू? का सावरे, का असं केलंस? कारण तुम्हीच मला असं शिकवलं बाबा. माझा संसार ही माझी जबाबदारी होती आणि ती पार पाडणं हे माझं कर्तव्य. आणि ते कर्तव्य पुरं करत असताना तो होणारा त्रास हे माझं नशीब. नशीब नाही बेटा, ही चूक आहे तुझी. नशिबाच्या नावाखाली आपली चूक लपवू नकोस सावरे. बाबा, माझी काय चूक? अन्याय करणाऱ्या एवढाच अन्याय सहन करणाराही दोषी असतो. स्वतःचा संसार सांभाळ, समजुतीनं वाग, ही शिकवण मी तुला दिली होती. पण नवऱ्याचा अन्याय सहन कर, स्वतःला त्रास करून घे, असं शिकवलं नव्हतं मी तुला. अन्याय सहन करायला मी तुला कधीच शिकवलं नव्हतं. असे संस्कार तुझ्यावर कधीच केले नव्हते मी. अन्यायाचा प्रतिकार करणं हे सुद्धा तुझंच कर्तव्य होतं. आणि हे जर तू केलं असतंस ना, तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. आपल्या देशातल्या बहुसंख्य बायका तुझ्याप्रमाणेच नवऱ्याचा अन्याय सहन करतात आणि मग नशिबाला दोष देत नवऱ्याच्या नावानं रडत बसतात. तू हे करायला नको होतंस सावरे. मान्य आहे बाबा, मी चुकले. मान्य आहे, मी प्रतिकार करायला हवा होता. पण त्याच्या मागे एक कारण आहे बाबा. जेव्हा जेव्हा मी प्रतिकार करायला जायचं तेव्हा 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 देवयानीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा आणि मी गप्प राहायचे. आत्ता सुद्धा बाबा मी देवयानीसाठी आणि माझ्या पोटातल्या पोरासाठी जगते, नाही तर तसाही माझ्या जगण्याला आता काय अर्थ आहे बाबा? नाही सावरे, असा विचार करू नकोस. संकट सगळ्यांवरच येतात, पण त्यातून निसटण्यासाठी जीव देणं ही पळवाट चुकीची आहे. त्यापेक्षा त्या संकटाशी लढायचं, त्याला धैर्याने सामोरं जायचं. आजपर्यंत तू एकटीने संकटांना सामना केलायस, संकटांशी लढा दिलायस. पण आता यापुढे मी तुझ्या बरोबर असेन. माझी मुलगी मला जड झालेली नाहीये. तिला सांभाळण्याचं, तिला सावरण्याचं बळ अजूनही या मोहिते गुरुजींच्या हातात आहे. हो बेटा, नको थांबूस इथे. एक क्षण यापुढे इथे थांबू नकोस. चल माझ्या बरोबर, चल चल.
आबा, एकीकडे तुम्ही संकटाला सामोरं जाण्याची शिकवण देताय आणि दुसरीकडे पळून जाण्याचा मार्ग दाखवताय. बाबा, माझा संसार मी पुन्हा सुरळीत करू शकेन की नाही हे मला माहिती नाही, पण माझ्या नवऱ्यामुळे तुमच्यावर आणि माझ्यावर जो डाग लागलाय ना, तो मला पहिल्यांदा धुवून काढायचा आहे. आणि ते काम झाल्याशिवाय मी इथून कदापिही जाणार नाही. कधीच नाही. मला तुम्हाला सगळं सांगायचं होतं ते मी सांगितलं, पण माझी ही लढाई मी पूर्णपणे लढणार आहे. एकदा चुकले बाबा, तर परत चुकणार नाही. ठीक आहे बेटा, थांब इथेच. माझी खात्री आहे ही लढाई तूच जिंकशील.